सोलापूरमध्ये शिवसेनेच्या नेत्या अनिता माळगेंनी माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रेंवर आरोप केले। जिल्हा परिषदेसाठी तिकीट मागितल्यावर म्हेत्रेंकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असा आरोप शिवसेना नेत्या अनिता माळगेंनी म्हेत्रेंवर केला आहे। तर आपण कोणतीही धमकी दिलेली नाही असं स्पष्टीकरण सिद्धराम म्हेत्रेंकडून देण्यात आलंय। जर अनिता माळगेला बोरामणी जिल्हा परिषद गट जरा दिलात तर मी पूर्णपणे ह्या 9 झडपीच्या प्रक्रियेमधून मी बाहेर पडतो। हे म्हणजे एक हुकुमशाही पद्धतीने पूर्णपणे एक दबाव गट किंवा दबाव आणायचं काम साहेबांनी करत आहेत। आणि इथं लाडक्या बहिणीला न्याय तर दूर, एखाद्या माझ्यासारख्या सर्वसामान्य ग्रामीण भागातील महिलांसाठी झटणाऱ्या महिलांवरती अन्याय करून इथं पूर्णपणे लाडक्या बहिणीचा पत्ता कट करण्यात आलेला आहे। कसला कुठला धमकीचा प्रकार मी केला नाही, कोणाला धमकी दिला नाही। आणि सगळ्यांना माहित आहे सिद्धाराम म्हेत्रे कसा आहे, काय आहे, कोणाला आजपर्यंत धमकी दिली नाही, कोणाला चापट सुद्धा मारल्या नाही, गोळ्या घालायची सुद्धा लांबची गोष्ट। हे प्रकार काय म्हणजे अनिताताई माळगे यांना जिल्हा परिषदला उभारायचं होतं। मग त्यांनी जिल्हा परिषदच्या तिकिटासाठी प्रयत्न करत होते। तिथं आमचं धनेश साचल्यावर म्हणून पहिल्यापासून काम करत होतं। आम्ही त्यांना सांगितले बा जिल्हा परिषदला उभारायला अजून तेवढं तुमची तयारी झालेली नाही। ते धनेश साचल्याने तयारी केलेली। की जिल्हा परिषदला तुम्हाला उभा करून एक शेट घालवण्यापेक्षा कशाला हे करता, म्हणून त्यांनी त्याला मला तिकीट आता मिळत नाही म्हणून त्यांना गोंधळ सुरू केलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।